ज्योती रॉय, अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल असो किंवा अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असो, कालच्या पेक्षा स्त्री नक्कीच बदललेली आहे आणि ते शक्य झाले केवळ शिक्षणामुळेच. महात्मा फुले म्हणतात ना, विधी विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले, एवढे सगळे अनाथ एकाच विद्येने केले. म्हणूनच तर मी सर्व समाजाला मनापासून सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा. नभंगातील चॅनल मधील चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची, कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित. धरू द्या स्त्रीला शिक्षणाची, आहे ती सुजाण नागरिक भविष्याची, खुली करा कवाडे शिक्षणाची, घुमू द्या वारे स्त्री मुक्तीची. पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू काय? अहो, तुम्ही तिला जन्माला तर घालतात, पण मुलाप्रमाणे सन्मानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात. मुलाला तुमच्या पुरणपोळी, तिला मात्र भाकरी शेळी. मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती कार्टीज. तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटापिटा, आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा. सांगा कुठला न्याय आहे हा? असंच तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस हुंड्यासाठी बळी जायचे. अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत. जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते तसे स्त्रियांना त्रास देण्याचे प्रकार वेगळे झाले आहेत. स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा घेणारे विषारी सर्प अजूनही समाजात आहे. थांबवा हा नाश. शपथ आहे तुम्हाला त्या क्रांती सूर्याची, ज्याने प्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला शिक्षित केले आणि त्यांच्या मदतीने अखंड स्त्री जातीला शिक्षित करण्याचे कार्य सुरू केले. कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब शहाणे करते, पण पुरुष मात्र स्वतः पुरताच शिकतो. म्हणूनच तर स्त्री शिकलीच पाहिजे. सर्व स्त्रियांना माझे आव्हान आहे की समाजाच्या अन्य अत्याचाराला बळी पडू नका. सर्व बंधनाच्या वेड्या तुम्ही आता झुगारून द्या. IT 2009 नुसार कलम 21 अंतर्गत शिक्षण हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही मिळवलाच पाहिजे. ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व, ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व. कारण तुला तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं अस्तित्व. कारण तुला तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं अस्तित्व. लक्षात ठेव, तू अबला नाहीस, तू आहेस सबला नारी. तुला शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी. तुला शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी. धन्यवाद. प्रांजलने आम्हाला बसमध्ये आणि अनेकांनी